नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 19 जूनला पोलीस भरतीचा पहिला दिवस होता। तर 19 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली, तर संपूर्ण महाराष्ट्रात जे भरतीची जी प्रक्रिया हे सेमच या ठिकाणी चालू आहे। ठीक आहे, आणि सर्वात आधी जे मित्रांनो या ठिकाणी काय या ठिकाणी प्रोसेस होत आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत भरतीमध्ये, आणि मुलं या ठिकाणी सरासरी कोणकोणती चूक करत आहे जे तुम्हाला या ठिकाणी करायची नाही, कारण की 19 जूनला भरतीचा पहिला दिवस होता। तर पहिल्याच दिवशी भरपूर विद्यार्थ्यांनी या चुका केल्या ज्या तुम्हाला मित्रांनो या चुकांनी करायच्या। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंट कोणते न्यायचे हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 19 जूनची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय प्रोसेस होते, त्याचबरोबर यामध्ये जे या ठिकाणी विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहे, म्हणजे 50 पैकी या ठिकाणी सरासरी विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहे 50 पैकी, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 19 जूनला पोलीस भरती झाली। तर तुम्हाला या ठिकाणी पहिली जी चूक तुम्हाला करायची नाही की भरतीला तुम्हाला या ठिकाणी एक दिवस अगोदर यायचं। तर या ठिकाणी 19 जूनला भरती होती, तर ते मुलं 18 जूनपासूनच या भरतीच्या ठिकाणी हजर होते, आणि राहण्याची सर्वच ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। ज्या ठिकाणी सुद्धा भरती आहे, ज्या पण जिल्ह्यामध्ये भरती आहे त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे। ठीक आहे, तर सर्वात आधी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे भरतीवर। ठीक आहे, आणि सर्वात आधी या ठिकाणी काय होतं की ज्या तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे 19 जूनला विद्यार्थ्यांची भरती झाली, तर या ठिकाणी 19 जूनला विद्यार्थ्यांनी रांगा लावलं। त्या ठिकाणी सकाळी 4 ते 5 वाजतापासून मुले रांगा लावत आहे। 4 ते 5 वाजतापासून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या आतमध्ये घेतलं जातं, आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर पहिले जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जात आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही की कागदपत्र कोणकोणते न्यायचे आहे। तर तुम्हाला भरतीला जाताना त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट लागत आहे, तर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे, आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स सोबत न्यावं लागणार आहे। तर एक झेरॉक्स त्या ठिकाणी लागणार, पण 2-2 झेरॉक्स तुम्ही आपल्याजवळ असू द्या। ठीक आहे, तर जे तुम्ही फॉर्म भरला तर पोलीस भरतीचा तो तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी लागणार आहे, त्याला फोटो चिपकायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला ॲडमिट कार्ड न्यायचे आहे, ॲडमिट कार्डची झेरॉक्ससुद्धा न्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड न्यायचं आहे ओरिजिनल, आणि आधार कार्डची झेरॉक्ससुद्धा न्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे ओरिजिनल लागते। त्याचबरोबर याचे जे तुम्हाला झेरॉक्ससुद्धा लागणार आहे, ओरिजिनलसुद्धा आणि झेरॉक्ससुद्धा। त्याचबरोबर जवळपास 4 ते 5 फोटो तुम्ही सोबत न्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट न्यायचे आहे, कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल न्यायचे आहे, आणि झेरॉक्ससुद्धा तुम्हाला न्यायचे आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला डोमिशियलसुद्धा न्यायचे आहे ओरिजिनल, आणि डोमिशियलचे सुद्धा त्या ठिकाणी झेरॉक्स न्यायचे आहे। ठीक आहे, त्याचबरोबर नॉन क्रिमिनलसुद्धा तुम्हाला या ठिकाणी न्यायचं आहे। त्याचबरोबर EWS प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला न्यायचं आहे। ठीक आहे, तर एवढं तुम्हाला न्यायचं, आणि याच्यात 2-2 झेरॉक्स तुम्ही सोबत न्या, तर काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी सरासरी जी चूक केली की या ठिकाणी काय होतं की मुलं जे या ठिकाणी जेव्हा ग्राउंडमध्ये अंदर जाते ग्राउंडमध्ये, तर त्यावेळेस जे उपाशी तापाशी त्या ठिकाणी ग्राउंडमध्ये गेले, आणि त्यांचं ग्राउंड खूप कमी बसलं आहे। ठीक आहे, जवळपास 30-35 अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा ग्राउंड बसला आहे। 10 पैकी 10 जर विद्यार्थी असेल, 10 पैकी 1-2 विद्यार्थ्यांचा 40च्या वर तर फिजिकल बसत आहे, कारण की सकाळपासून उपाशी तापाशी ते त्या भरतीच्या ठिकाणी जात आहे। ठीक आहे, तर तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही या ठिकाणी जेव्हासुद्धा भरतीला जाण ग्राउंडच्या अंदर, तर तुम्ही फळ वगैरे तुम्ही ग्राउंडच्या अंदर नाही, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला जे फळ वगैरे घेतले तुम्ही, तर काही मित्रांनो त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, कारण की तेवढेच तुमच्या शरीरामध्ये जे एनर्जी बरकरार राहणार आहे। कारण की त्या ठिकाणी ताकदचं काम आहे, 1600 मीटर रनिंग इव्हेंट मारणंसुद्धा, गोळाफेकसुद्धा, त्याचबरोबर 100 मीटर रनिंगसुद्धा। तर याला संपूर्ण मित्रांनो ताकद लागते। तर या ठिकाणी तुम्हाला फळ वगैरे जे आहे सोबत न्यायचे अंदर। ठीक आहे, तर ग्राउंडच्या अंदर तुम्हाला न्यायचे फळ वगैरे। ठीक आहे, आणि त्या ठिकाणी तुम्ही जेवण वगैरे करू नका भरती जेव्हा ग्राउंड असणार आहे तुमचं, कारण की फळ वगैरे जर तुम्ही खाल्लं तर तेवढ्याच्या तुमची एनर्जी या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, तर ह्याच चुका तुम्हाला करायच्या नाही, कारण की भरपूर विद्यार्थ्यांनी उपाशी तापाशी या ठिकाणी ग्राउंड मारलं, तर भरपूर विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी कमी बसलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर डॉक्युमेंट
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जवळपास विद्यार्थी मित्रांनो 5 घंटे त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। बसू संपूर्ण त्या ठिकाणी अकडून जाते, पूर्ण एनर्जी लो होऊन जाते। ठीक आहे, जवळपास 5-5 घंटे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जात आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। 5 घंटेची ते प्रोसेस आहे। सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उंची मोजते 165 सेंटीमीटर। त्याचबरोबर विद्यार्थ्यांची छाती मोजल्या जाते। त्याचबरोबर छाती मोजायच्या वेळेस शर्ट वगैरे काढायला लावते, चप्पल वगैरे काढायला लावते। त्याचबरोबर तिथून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतला जाते विद्यार्थ्यांचा टप्प्याटप्प्याने। त्याचबरोबर फॉर्मवर सुद्धा तुम्हाला फोटो वगैरे लावता आहे आणि तो जो फॉर्म आहे तर तो फॉर्म जे नॉर्मल असते त्यामध्ये आपलं संपूर्ण माहिती टाका लागते, आपलं गाव कोणतं, आईचं नाव काय, आपलं नाव काय। ठीक आहे, आणि फोटो वगैरे चिपका लागते त्यामध्ये। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जाते। चेस्ट नंबर दिल्यानंतर तिकडे जे मित्रांनो चिपसुद्धा लावली जाते पायाला। ठीक आहे, हे जे तुम्ही ग्राउंडवर विद्यार्थी धावताना बघत असाल तर यांच्या पायाला चिप लावलेली आहे। ठीक आहे, तर चिप लावून या ठिकाणी काम चालू आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। ठीक आहे, तर त्या ठिकाणी काय होते, हे संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाली तर एका पोलिसाजवळ 10 विद्यार्थी पाठवले जाते। ठीक आहे, तर त्यांचं जे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने फिजिकल होते 10 विद्यार्थ्यांचा। तर पहिला जो इव्हेंट या ठिकाणी घेतला जात आहे तो 100 मीटर घेतला जात आहे। त्यानंतर दुसरा इव्हेंट विद्यार्थ्यांचा घेतला जात आहे, तो घेतला जात आहे गोळाफेक। ठीक आहे, गोळाफेक यासाठी 100 मीटर झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक देते। 5 मिनिटाचा ब्रेक भेटल्यानंतर गोळाफेक झाल्यानंतर 5-10 मिनिटाचा तुम्हाला टाईम भेटते। टाईम भेटल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी रेडी करते। ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला चूक नाही करायची आहे। पहिलाच राऊंड तुम्ही एकदम स्पीडनं नको आवडू, कारण की भरपूर विद्यार्थी तुम्ही बघत असाल की पहिलाच राऊंड एकदम स्पीडनं ओढते आणि दुसऱ्या तिसऱ्यामध्ये ते थोडेसे हे होऊन जाते, स्पीड कमी होऊन जाते। तर तुम्हाला मीडियममध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो धावायचं आहे। ठीक आहे, मीडियमनं तुम्हाला धावायचं, एकदम फास्टमध्ये सुद्धा करा तुम्हाला या ठिकाणी होळायचं नाही, जसं काही आर्मीची भरती नाही होईल। ठीक आहे, तर टायमिंग भरपूर आहे यामध्ये। ठीक आहे, तर आतापासून जे मित्रांनो बरोबर तुम्ही या ठिकाणी लक्ष द्यायचा फिजिकलच्या वेळेस। ठीक आहे, तर 1600 मीटर रनिंगच्या वेळेस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मनामध्ये एकच जिद्द असली पाहिजे, किती काही असो आपण या ठिकाणी फिजिकल काढणार आहे बा। ठीक आहे, तर एवढं तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे, जिद्दी तुमची या ठिकाणी असली पाहिजे। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी फिजिकल जे आहे होत आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे आहे पोलीस भरतीचा काल 19 जूनला ग्राउंड झालं। ठीक आहे, तर जवळपास विद्यार्थी या ठिकाणी हजारो विद्यार्थी एका जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीसाठी बोलावलं जात आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो भरती होत आहे। तर तुम्हाला ह्या गोष्टीचं जे आहे थोडंसं लक्ष ठेवायचं आहे। आणि विद्यार्थ्यांना फिजिकलमध्ये खूप कमी या ठिकाणी मार्क्स भेटत आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की काही विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे एकदम भर उन्हीमध्ये जे आहे होत आहे, म्हणजे 2 वाजता झालं, 3 वाजता झालं, 1 वाजता झालं, तर भर उन्हीत जे आहे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ग्राउंड होत आहे। ठीक आहे, तर त्यामुळे 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस थोडा दम लागत आहे या ठिकाणी। तर तुम्ही एनर्जी ड्रिंक्स वगैरे सुद्धा सोबत नाही विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर बाम वगैरे सुद्धा तुम्ही पायाला लावा, कारण की तेवढाच आपला जो पाय आहे तेवढा जो मित्रांनो या ठिकाणी मोकळा होतो। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर पोलीस भरती जी आहे मित्रांनो हे प्रक्रिया चांगल्या पद्धतीने चालू आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी एक सांगतो की सकाळी जर तुम्ही या ठिकाणी एकदम सकाळी रांगेमध्ये लागले, समोर जर तुम्ही असले, समजा 4-5 वाजतापासून जर तुम्ही रांगेत लागले, तर तुमचं जे फिजिकल आहे हे लवकर जे होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो 10-12 वाजेपर्यंत होऊ शकते उन्हीच्या अंदर। ठीक आहे, तर तुम्ही जर जास्तच लेट त्या ठिकाणी गेले 7-8 वाजता 9 वाजता म्हणा, तर तुमचं जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी फिजिकल 3-4 वाजता सुद्धा होऊ शकते, 3 वाजताही होऊ शकते किंवा मग 3:30 वाजता सुद्धा होऊ शकते। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो भरतीचा पहिला दिवस होता 21 जूनला। अशा प्रकारे पोलीस भरती झाली। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीबद्दल।